नमस्कार शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकावरती जर हवामान बदल झाला तर करपा पडत असतो. करपा म्हणजे ठिपके सुरुवातीला पडतात, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर आपण म्हणतो की पानं जळायला लागले, फांद्या जळायला लागल्या. हे तर खरं तर हा करपा रोग असतो. करपा रोग कोणत्याही पिकावर पडल्यानंतर, ठिपके पडल्यानंतर तो लगेच कसा स्टॉप करायचा हे आज आपल्यासोबत शेतकरी आहेत. यांनी कशा पद्धतीनं करपा यांच्या टोमॅटो पिकावरचा स्टॉप केलाय यांना विचारतो. कोणते घटक तुम्ही वापरले तेवढं सांगा फक्त. बॅटिलस सबटिलस वापरलं. परत त्याच्यानंतर सुडो सुडो वापरला. बॅसिलस सबटिलस आणि सुडोमोनास यांनी वापरलं होतं. त्याच्यानंतर किती दिवसात तुम्हाला असं म्हणजे ठिपके बाकीच्या म्हणजे ठिपके वाढले सुद्धा नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या पानावरही करपा पडलेला दिसला नाही, ठिपके पडलेले दिसले नाही. दुसऱ्या पानावर वाढलंच नाही साहेब. एक 8 दिवसामध्ये तर एकदम म्हणजे फ्रेश झाला माझा plot. फ्रेश झाला. आणि म्हणजे जे खाली हे होते सुरुवातीला पडले होते, खाली जे पडले होते समजा तिथं स्टॉप झाला साहेब. स्टॉप झाला, वरती काय आला नाही. वरती एकदम फ्रेश प्लॉट आला. तर बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे की काय करपा आल्यानंतर फक्त सुडोमोनास आणि बॅसिलस